हाय फ्रेंड्स, मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये। आता दिवाळी झाली, गोड गोड खाऊन कंटाळा आला, तर त्यासाठी आज मी घेऊन आली आहे मस्त अशी तिखट लाल मिरचीची चटणी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्याही फोनची घंटी वाजेल। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। सुरुवातीला मी इथे पाव किलो अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। माझ्या घरी तिखट थोडं कमी खातात म्हणून मी बेडगी मिरच्या घेतल्यात। तुम्ही तिखट लाल मिरच्या घेतल्यात तरीही चालतील। अशा प्रकारे मधून त्यांना छेद द्यायचा आहे आणि ह्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मधून एक छेद देऊन त्याचे तुकडे केले की ही मिरची पटकन भाजते आणि बारीक केल्यामुळे आपल्याला चेचण्याला सुद्धा मदत होते, पटकन ही याची चटणी बनते। तर आता मी याला कढईमध्ये भाजण्यासाठी ठेवलेला आहे। साधारण 2 चमचे तेल घालून मी या मिरच्या भाजून घेते। अगदी सुरकुत्या पडेपर्यंत किंवा सुरकुतेपर्यंत हे आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मिरची थोडीशी आकसली आहे। अशा पद्धतीने आपल्याला एकदम व्यवस्थितपणे हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये ॲड करते लसूण पाकळ्या, साधारण 25 ते 30 एवढ्या, आणि ओलं खोबरं 2 ते 3 चमचे, आणि हे सुद्धा आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये घालते 2 चमचे तीळ आणि 2 चमचे जिरं। हे सगळं आपण व्यवस्थितपणे मिक्स करून अजून साधारण 5 ते 7 मिनिटं याला फ्राय करून घेऊया। आता मी गॅस बंद केलाय आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्स करून आता मी चेचण्यासाठी घेते। तुम्ही बारीक कुटू शकता किंवा मिक्सरवर सुद्धा याची पेस्ट करू शकता, पण असं कुटल्यामुळे याची खूप छान चव येते। आता याच सोबत आपल्याला एक छोटा गुळाचा खडा सुद्धा घालायचा आहे, जेणेकरून चव छान बॅलन्स होईल। आणि हे पुन्हा आपण कुटून घेतोय। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। जर बेडगी मिरच्या असतील तर ही चटणी अजिबात तिखट होत नाही। आता अशा प्रकारे ही चटणी मी ठेचून इथे एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे। आता एका तव्यावर पुन्हा 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्यात थोडेसे जिरं आणि थोडे तीळ घातलेले आहेत। हे फ्राय झाले की यामध्ये मी थोडीशी हळद घालते, पाव चमचा हिंग घातलेला आहे, आणि हे सगळं फ्राय झालं की आपण यामध्ये आपली ठेचलेली चटणी किंवा हा ठेचा यामध्ये घालतोय आणि हे व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी अर्धा लिंबू पिळलेला आहे यामध्ये।
खूपच छान चव येते लिंबूच्या रसामुळे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि साधारण 3 ते 4 मिनटं याला असंच आपण तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर मी आता गॅस बंद करते. तर मैत्रिणींनो, हा आपला झणझणीत असा लाल मिरचीचा ठेचा किंवा चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि हा खरडा बाहेर जरी ठेवला तरी 1 आठवडाभर राहतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर निवांत 15 दिवस तुम्ही खाऊ शकता. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.